सहकारी असलो तरी खैरे साहेब आमचे नेहमी म्हणतात, जाताना माझ्याबरोबर हा भगवा शेवटपर्यंत असेल. आजही तुम्ही शिवसेनेसाठी गावागावात फिरताय, मराठवाड्यात फिरताय, जिकडे तुम्हाला बोलवलं जाईल तिकडे तुम्ही जाताय. आज तुम्ही आमदार नाही आहात, खासदार नाही आहात, मंत्री नाही आहात, तरी तुम्ही पक्षाचं काम करताय. हे जे समोर बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे आपण कोणामुळे मोठे झालो? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला, तिथून आपण मोठे झालो. आज अडचणीमध्ये शिवसेना आहे म्हणजे उद्धवसाहेब आहेत, तर आपण त्यांना साथ नाही द्यायची. कोणी साथ द्यायची? मग ज्यांच्यामुळे आम्ही कोण होतो? सर्वसामान्य नाना, मी, आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते होतो. पण आम्ही मंत्री झालो, नाना मंत्री झालो, सगळे हळूहळू आमचं ते प्रस्ताव वाढत गेलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पैसाही नव्हता. स्कूटरवर, मोटरसायकलवर, सायकलवर जाऊन शाखा स्थापन केल्या. मग ते दिवस आणि नंतरचे दिवस जे आले, मोठे दिवस आले. मग त्या मोठे दिवस आल्यानंतर मग आमचं कर्तव्य आहे का नाही की ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेबांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आज मला डोळ्यात कधी कधी पाणी येतं हे सगळं पाहून की फुटले सगळे. मला राग येतो त्या फुटले लोकांचा. मी बाजूला पण बसत नाही त्यांच्या, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसैनिकांना मी सांगत असतो, बस जाऊ नका. आज मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देणारी शिवसेना मुंबई महाराष्ट्रात ताठमान मराठी माणूस करतो. हिंदूंना पूर्ण संरक्षण. साहेब मी सांगतो की आज फक्त मराठवाड्यामध्ये साहेब कधी येतात, बाळासाहेब कधी येतात असं म्हणायचे लोक, आणि ज्यावेळेस आल्यानंतर जे काही वातावरण बदललं, हिंदुत्व वातावरण झालं आणि हिंदूंचं रक्षण त्या ठिकाणी. आमच्याकडे किती दंगली झाल्या. त्या दंगलीचा एकदा मोर्चा काढला होता 17 जानेवारी 1986ला. तो मोर्चा साहेब असा होता की समान नागरी कायदा आता बिल तुम्ही हे सातत्यानं काम केलेलं आहे आणि बिल ते, आणि तुम्हाला सांगतो की मोठा मोर्चा झाला, मशिदीतून दगडफेक झाली, मोर्चा सैरावाला झाला. आम्ही रात्री, मला सगळ्यात पहिले अटक झाली आणि नंतर मग आम्ही 5-6 दिवस जेलमध्ये गेलो. पण म्हटलं आता हे सोडायचं नाही, जे काय असेल ते आता मुकाबला करायचा. जेलमध्ये जाणे सर्टिफिकेट आहे ना आपलं. पहिला लोक मराठवाड्यातील पहिला शिवसैनिक जेलमध्ये गेलेला म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. नाही म्हणून आणि साहेबांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्या सहकार्याने 1990ला पहिला हिंदू आमदार म्हणून संभाजीनगरचा मीच झालो, कारण मी पहिले जेलमध्ये गेलो म्हणून झालो. कधी विसरायचं